नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की हेल्थ इन्शुरन्स क्लेम्स रिजेक्ट का होतात किंवा त्यामागे काय आपल्याकडनं चुका होत्या ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला इन्शुरन्समध्ये क्लेममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मला साधारणतः 12 वर्षाचा इन्शुरन्स सेक्टरमधला अनुभव आहे. त्या अनुभवातनं मी तुम्हाला एक 7 पॉईंट सांगणार आहे. ते जर ना तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला नक्कीच क्लेममध्ये किंवा पॉलिसी घेतेवेळी काय काळजी घेतली पाहिजे हे नक्कीच तुम्हाला समजेल. तर चला आपण सर्वात पहिला पॉईंट पाहणार आहोत. सर्व माहिती प्रामाणिकपणाने द्या. जेव्हा आपण पॉलिसी घेतो ना त्यावेळेस आपल्याला काही पूर्वीचे आजार असतील, गोळ्या चालू असतील, एखादं ऑपरेशन झालेलं असेल तर ती पूर्ण प्रामाणिकपणाने माहिती द्यायची आहे. त्यामुळे काय होतंय की पॉलिसी बरेच जण काय करतात, सुरुवातीला माहिती देत नाहीत आणि पुढे जाऊन जर ना हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झालं आणि माहिती जर ना मागची कळाली हॉस्पिटलमध्ये किंवा इन्व्हेस्टिगेशन दरम्यान तर तुमचा क्लेम रिजेक्ट होतो. त्यामुळे जे काही आपल्याला जुने आजार असतील, गोळ्या चालू असतील ती पूर्ण प्रामाणिकपणाने माहिती देणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, प्रत्येक पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड असते. सर्वात महत्वाचे 3 वेटिंग पिरियड्स असतात. ते समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्या वेटिंग पिरियड मधले क्लेम आले तर तुम्हाला क्लेम दिला जाणार नाही. त्यासाठी सर्वात पहिला आहे 30 डेज. तुम्ही पॉलिसी घेतल्यापासून पहिल्या दिवसापासून ऍक्सिडेंटली क्लेम आले तर तुम्हाला दिले जातील. पण जर ना सर्दी, खोकला, चिकनगुन्या कुठलाही आजार झाला असेल पहिल्या 30 दिवसामध्ये तर ते क्लेम दिले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे पॉलिसी घेतल्यापासून हे माहिती पाहिजे की पहिल्या 30 दिवसात कुठले आजार कव्हर होत नाहीत. त्यानंतर दुसरा आहे की काही स्पेसिफिक डिसीज असतात जे कंपनी तुम्हाला पॉलिसी घेतल्यापासून प्लॅन टू प्लॅन मोस्टली स्टँडर्ड हे 2 वर्ष कव्हर करत नाहीत. त्यामध्ये साधारणतः तुमचा किडनी स्टोन आला, पाईल्स आला, अपेंडिक्स आला, हर्निया आला, कान नाक घसा असेल, एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तुम्हाला. हे जे असे आजार आहेत हे एकतर हळूहळू चालू असतात, माहिती नाही, किंवा पुढे जाऊन काही जण काय करतात पॉलिसी घेतात आणि 6 महिन्यानंतर या कारणासाठी ऍडमिट झाले किंवा 1 वर्षात, तर पहिल्या 2 वर्षामध्ये अशा आजारांसाठी कंपनी क्लेम देत नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींची यादी किंवा हे माहिती पाहिजे की कुठले आजार आपल्याला पॉलिसी घेतल्यापासून 2 वर्षामध्ये कव्हर होत नाहीत. त्यामुळे काय होतं, बरेच जणांचं असं म्हणणं असतं की पॉलिसी तर घेतली, पुढे जाऊन क्लेम आला, रिजेक्ट झाला, तर ते म्हणणार मग मला सांगितलंच नव्हतं किंवा मला माहिती नव्हतं, मग त्यामुळे माझे पैसेही गेले प्लस मला प्रीमियम पण भरायचं आहे. तर हे अगोदरच तुम्हाला माहिती असेल तर या गोष्टी तुम्हाला टाळता येतील. तिसरा आहे प्री एक्झिस्टिंग डिसीज. आता एखाद्याला बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, कुठली गोळी चालू आहे, एखादा ऑपरेशन झालेला आहे आणि तुम्ही ते प्रपोजल फॉर्म मध्ये जर ना माहिती प्रामाणिकपणाने दिली असेल आणि कंपनीने जर ना ती पॉलिसी ऍक्सेप्ट केली असेल तर तुम्हाला त्या आजारासाठी 3 वर्षानंतर कव्हर चालू होऊन जातो. म्हणजे त्याच कारणासाठी जर ना क्लेम आला तर ते 3 वर्षानंतर कव्हर केला जाईल. पण बरेच वेळा काय होतंय, जुन्या आजारामुळे काही वेळा पॉलिसी रिजेक्ट होते म्हणून कस्टमर सांगत नाहीत आणि पुढे जाऊन क्लेम आला की तेव्हा कळालं मागे काही आजार होतं, गोळ्या चालू होते, की मग तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर मित्रांनो, काही पॉलिसीमध्ये हे एक्सक्लुजन्स असतात. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे पॉलिसी पिरियडमध्ये कधीही काही क्लेम आला तर त्या गोष्टीसाठी क्लेम दिला जात नाही. साधारणतः बऱ्याच प्लॅनमध्ये तुम्हाला डेंटल कव्हर होत नाही, मेटर्निटी बेनिफिट्स तुम्ही घेतले असतील तरच कव्हर होतील, अदरवाईज प्रेग्नन्सी रिलेटेड जे काही खर्च असेल ते पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. त्यानंतर आहे तुमचं कॉस्मेटिक सर्जरी. जर ना आपण काही कॉस्मेटिक सर्जरी केली असेल तर त्याचा खर्च दिला जात नाही. एखाद्याने सुसाईड अटेम्प्ट केला असेल, सुसाईडमुळे जर ना काही दुखापत झाली असेल आणि त्याचा खर्च जर ना हे कळालं की सुसाईड अटेम्प्ट होता तर कंपनी देत नाही. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे की काही गोष्टी हे किंवा काही जन्मजात आजार असतील तर त्या गोष्टी तुमच्या कव्हर होत. नंतर मित्रांनो, पॉलिसी घेतेवेळी हे नक्की तपासा की पॉलिसीला कुठल्या कुठल्या लिमिट्स आहेत, कॅपिंग असते. समजा उदाहरणार्थ तुम्हाला रूम रेंटसाठी एखाद्याने 5 लाखाची पॉलिसी घेतली असेल तर 5,000 रुपयेपर्यंत रूम रेंट अलाउड असते किंवा सिंगल स्टँडर्ड एसी रूम अलाउड असते. पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन जर ना तुम्ही ऍडमिट होते वेळी घेतलात तर ती मग तुमचं ते डिडक्शन्स होणार. त्यासाठी तुम्हाला पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टीसाठी काय लिमिट्स आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रेस पिरियडमध्ये क्लेम होत नाही. एखाद्याला पॉलिसी संपली, 1 महिन्याचा ग्रेस पिरियड असतो, पण ते तुम्हाला पॉलिसी रिन्युअल करून कंटिन्यू बेनिफिट मिळवण्यासाठी असतो. पण त्या पिरियडमध्ये क्लेम आला तर मोस्टली तुम्हाला क्लेम मिळत नाही. त्यामुळे कंपनीने पॉलिसी वेळेत रिन्युअल करणं खूप गरजेचं आहे. काही प्लॅन्समध्ये को पेमेंट्स असतात आणि डिडक्टेबल ऑप्शन्स असतात. तर जर ना तुम्ही ते 2 गोष्टी असतात, एक आहे को पेमेंट्स. मोस्टली 60 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पॉलिसी घेतात तर तेव्हा बरेच प्लॅन्समध्ये को पेमेंट हा ऑप्शन असतो. काही प्लॅन्समध्ये 10%, 20%, 30%. तर तो जर काही पोर्शन आहे, उदाहरणार्थ एखाद्याला जर ना क्लेम आला, व्यक्ती आहे 65 वर्षाचा आणि त्यांना जर ना क्लेम आलाय 1 लाख रुपयाचा आणि त्याच्यात सपोज को पेमेंट
10% असेल तर तुम्हाला साधारणतः 10% स्वतःला भरावे लागतील, 90% कंपनी क्लेम देईल. त्यामध्ये पण ते ऍडमिसेबल क्लेम मिळेल, ज्या गोष्टी इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाहीत प्लस तुम्हाला ते वेगळे भरावे लागतील. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. अजून एक नवीन चालू आहे डिडक्टेबल ऑप्शन्स. सपोज तुम्ही पॉलिसी घेतेवेळी जर ना 50,000 1,00,000 हे डिडक्टेबल ऑप्शन्स घेतला असाल तर कंपनी काय करते, त्या वर्षामध्ये उदाहरणार्थ तुम्ही 1,00,000 डिडक्टेबल अमाऊंट पॉलिसीमध्ये चूज केलेला आहे, त्यामुळे तुमचा प्रीमियम कमी येतो. पण कमी येते म्हणून लोक डिडक्टेबल ऑप्शन्स घेतात आणि पुढे जाऊन काय होतंय, 1,00,000 पर्यंत सपोज तुम्ही डिडक्टेबल ऑप्शन घेतलेला आहे आणि 1,00,000 पर्यंत जे काही पहिला क्लेम येईल त्या वर्षातला ते तुम्हाला स्वतः द्यायचं आहे किंवा तुमचं जे काही इन्शुरन्स असेल तिथून द्यायचं आहे. कंपनी त्यासाठी कुठलंही पैसे देणार नाही. तर हे समजून घ्या की डिडक्टेबल काय आहे, नाहीतर काय होतं पुढे जाऊन मग क्लेम आला आणि कंपनीनं दिला नाही असं व्हायला नको. तर हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. अजून एक आहे एक्सक्लुडेड हॉस्पिटल्स. आता बरेच कंपनीचं काही हॉस्पिटल सोबत काही कारणामुळे ते त्यांना एक्सक्लूड केलेले किंवा ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. जर ना काही कारणामुळे तुम्ही जर ना त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ना ऍडमिट झालात तर कंपनी तुम्हाला क्लेम देत नाही. फक्त काही एक्सेप्शन आहेत की एकदमच खूपच इमर्जन्सी होती आणि हे झालं तर हे आहे, अदरवाईज तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये क्लेम घेतलं तर क्लेम मिळणार नाही. त्यामुळे तुमचं काम आहे की ऍडमिट होतेवेळी तुमच्या ऍडवायझरला विचारा किंवा कंपनीचे चेकलिस्ट चेक करा की कुठले हॉस्पिटल नेटवर्कमध्ये आहेत आणि नॉन नेटवर्क असतील तर कुठले एक्सक्लूड आहेत का हॉस्पिटल हे नक्कीच तपासा. त्यानंतर कन्झ्युमेबल. बरेच प्लॅन्समध्ये आपण पॉलिसी घेतली म्हटलं की 100% क्लेम होतो असा समज असतो, पण तसं नसते. काही क्लेम्समध्ये तुम्हाला 100% कव्हर होतंय, काही प्लॅन्समध्ये तुम्हाला कमी पण होते, 5-10% स्वतःला भरावे लागतील. डिपेंड ऑन क्लेम टू क्लेम काही गोष्टी तुम्हाला स्वतःला भरावे लागतील. त्यामध्ये जसं की काही प्लॅन्समध्ये आता रायडर आलेले आहेत कन्झ्युमेबल, तरी सुद्धा ते घेतलात तरी तुमचं थोडंसं भरण्याचा पोर्शन कमी होतो, पण तरीही 100% होईलच असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे की जसं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतेवेळी रजिस्ट्रेशन फीस असते, ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस लावावे लागलेत आजकाल बऱ्याच हॉस्पिटलमध्ये, जे की ते बिलाच्या 5%, 10% प्रत्येक हॉस्पिटलवरती वेगवेगळं आहे. काही याच्यामध्ये पीपीई किट असेल, कोविड सारख्या टाइममध्ये तुमचं मास्क असेल, ग्लोव्ज असतील, ह्या गोष्टी काही डिस्पोजेबल आयटम्स असतात जे की इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाहीत. त्यामुळे ते तुम्हाला डिपेंड ऑन क्लेम टू क्लेम तुम्हाला काही पर्सेंटेज भरावे लागतील. त्यामुळे बरेच जणांचं म्हणणं असतं मग मी तर पॉलिसी घेतली मग मला 100% क्लेम मिळालंच पाहिजे, असं नसतं. तर ह्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि माहिती असेल तर आपण ऑलरेडीच त्या हिशोबाने तयारी करतो किंवा प्लॅनिंग करतो. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि काही अजून माहिती लागली तर कमेंट्स करून नक्कीच विचारा. थँक्यू.